माझी जन्मठेप भाग 132. हा भाग हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. दुसरी गोष्ट, एक सार्वजनिक बृहत आवेदनपत्र सरकारला धाडण्याच्या बेताविषयी. अशा प्रकारचे आवेदन हजारो सह्यांसह सरकारास कसे धाडावे आणि राजबंद्यांच्या सुटकेची चळवळ कोणत्या धोरणाने आणि उपायांनी करावी, ते मी सुटून गेलेल्या माझ्या राजबंदीवान स्नेह्यांपैकी काहींच्या हस्ते बंधूंस आधीच कळवलेले होते. तो बेत कार्यात रूपांतरित झालाच पाहिजे. युद्धानंतर तसे आवेदन धाडणे अधिक परिणामकारक आहे, म्हणून क्वचित आपण तो बेत सध्या स्थगित केला असेल. तिसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी राजबंदीवानांस सोडविण्यासाठी सभा एकामागून एक भरवण्याची योजना ही होय. एका वर्षीच नव्हे तर या सभांचे चक्र सारखे वर्षामागून वर्षे चालूच ठेवले पाहिजे. एकंदरीत राष्ट्रीय सभा, प्रांतिक परिषदा, सरकारास सार्वजनिक थोरली आवेदने, त्या राजबंदींच्या कुटुंबांकडून वैयक्तिक आवेदने, वृत्तपत्रातील सतत लेख, व्हॉइसरीगल विधिसभा आणि प्रांतिक विधिसभा काउन्सिल्सपासून तो थेट पार्लमेंटपर्यंत प्रश्नोत्तरांची धुमश्चक्री अशा विविध रीतीने राजबंदीवानांच्या प्रश्नाची एकसारखी चळवळ अशा नेटाने चालवा की तो प्रश्न देशीय राजकारणाचे एक प्रमुख अंग होऊन बसेल आणि प्रत्येक वेळी राजबंदीवान म्हणजे क्रांतिकारक दंडितांसह राजकीय हेतूने आक्षेपभूत कृत्यास प्रेरित झालेला प्रत्येक बंदिवान होय, ही गोष्ट स्पष्टपणे विशद केली जावी. या सर्व चर्चेत मी प्रत्यक्ष परिणामापेक्षा ह्या सर्व प्रयत्नांच्या आनुषंगिक नैतिक परिणामांकडेच अधिक लक्ष दिलेले आहे, हे मी मोकळेपणाने सांगतो. मी सरकारला स्पष्टपणे कळवले आहे की राजबंदीवानांच्या सुटकेचा हा प्रश्न अपरिहार्यपणे हिंदुस्थानास प्रगतिशील आणि वास्तविकच नियंत्रित अशा शासनसंस्थेचे अधिकार मिळणाऱ्या प्रश्नांची निगडीत झालेला आहे. म्हणून अशा प्रकारच्या राजक्षमेने होणाऱ्या सर्वसाधारण सुटकेचा संभव सध्या तरी अपेक्षित नाही, हे उघड आहे. याप्रमाणे प्रत्येक सुटका जरी संभवनीय नाही, तरी पण मी वर दिल्याप्रमाणे सुटकेविषयी जे प्रयत्न करायचे त्यांचे एक फळ तरी पदरात पडल्या वाचून राहणार नाही, आणि ते म्हणजे आपल्या राष्ट्रावर होणारा त्या प्रयत्नांचा नैतिक परिणाम. जे हुतात्मे सैनिक आणि वीर आपल्या राष्ट्रीय युद्धात झुंजार राहिले, त्यांची स्मृती राष्ट्रास पुन्हा उत्कटत्वाने येऊन त्यांच्या कष्टांविषयी आणि हेतूविषयी सहानुभूती आणि कळकळ व्यक्त करणाऱ्या या प्रयत्नांनी ते युद्ध अंतिम विजयापर्यंत झुंजत राहण्याचा उत्साह राष्ट्रात संचरेल. रणात कामास आलेल्या सैनिकाची कृतज्ञपणे आठवण काढणे हे नवीन सैनिकाची भरती करण्याचे अत्यंत परिणामकारक साधन असते. तशा परिस्थितीत सुटून तरी काय उपयोग? वर उल्लेखिल्याप्रमाणे मी शासनसंस्थेच्या सुधारणेविषयी माझे विचार कळवण्यासाठी मॉन्टेग्यूंना आणि गव्हर्नर जनरल यांना अलीकडेच जे आवेदनपत्र टाकले आहे, त्यातील मुख्य विधेये अशी होती की जर ते म्हणतात त्याप्रमाणे हिंदुस्थानात खरोखरच एखादी उत्तरदायी शासनसंस्था स्थापन करण्याचा त्यांचा विचार असेल, तर मग आम्हा राजबंदीवानांना बंदिशाळेत कोंडून ठेवण्याचे मुळीच कारण नाही. दुसरे असे की जर उत्तरदायी सत्ता देणाऱ्या सुधारणा शासनसंस्थेत होणार असतील आणि राजबंदीवानांची सुटका मात्र करण्यात येणार नसेल, तर लोकांचा पूर्वीचा उडालेला विश्वास केवळ त्या सुधारणांच्या योगेच किंवा सरकारी मनःशुद्धतेच्या भाषणांनीच काय तो सरकारवर पुन्हा बसेल, हे दुर्घट आहे.
कारण नुसत्या दैशिक स्वराज्याने लोकांच्या घरादारातून त्यांच्या आप्तेष्टांच्या वियोगाने पसरलेला असंतोष समूळ निर्मूल कसा होईल? ज्या देशात भावापासून भाऊ हिसडून नेलेले आहेत, शतावधी सहस्रावधी देशभक्त कारागृहातील कोठड्यांतूनच लोखंडी पिंजऱ्यांतून सडत आहेत किंवा देशपार होऊन विवासनात भटकत आहेत, आणि प्रत्येक दुसऱ्या कुटुंबातून कोणी मुलगा, भाऊ वा मित्र वा प्रियकर वा पिता हिसडून नेला जाऊन वियोगाच्या सहाऱ्यातून, मरुभूमीतून, वाळवंटातून व्याकुळ होऊन जळत पडला आहे. त्या देशात शांतता आणि संतोष हे नांदावेत तरी कसे? परंतु उलट पक्षी हेही ध्यानात ठेवले पाहिजे की राजबंदीवानांची नुसती मुक्तता करून त्याबरोबरच जर काहीतरी महत्त्वाच्या शासन सुधारणा न केल्या आणि दायित्वपूर्ण सत्ता राष्ट्रास न दिली गेली, तर ती राजक्षमा आणि ती राजबंदींची मुक्तता तशीच विफल होईल. मी माझ्या स्वतःच्या मुक्ततेच्या मार्गात हे सत्य आड येत असताही प्रामाणिकपणे सांगून टाकले. कारण त्या देशात सुटून गेलो तरी आम्हास जीवन सह्य तरी कसे होणार की जिथे प्रगतीचा प्रत्येक पथ अतिक्रमण करणाऱ्यावर खटला भरला जाईल अशा सूचनेने कुंठित झालेला आहे, जेथे प्रत्येक पुढचे पाऊल स्वतःचा उपमर्द करते आणि मागे पाऊल टाकल्यास स्वतःच्या स्वाभिमानाचा, स्वतःच्या धर्मबुद्धीचा उपमर्द होतो, तेथे धोक्यात पाऊल न पडता चालणे शक्य तरी होणार कसे? एतदर्थ दैशिक स्वराज्य आणि राजबंदीवानांची मुक्तता ही विभक्त होऊ शकत नाहीत. एकास सफल व्हावयाचे तर दुसऱ्यासहच त्याची योजना झाली पाहिजे. मी हेही स्पष्टपणे सांगितले होते की हे आवेदन धाडण्यात माझा मुख्य उद्देश राजबंदीवान वर्गाची मुक्तता हाच असल्याने मला स्वतःला न सोडले तरी मी असंतुष्ट राहणार नाही. उलट मला सोडावे लागेल, म्हणूनच जर क्वचित राजबंदीवानास सर्वसाधारण क्षमा करण्यात येत नसेल, तर मला न सोडता ज्या शेकडो लोकांस सोडणे शक्य आहे त्यास जरी सरकार सोडील तरी त्यात मला खरोखर आनंदच होईल. जर मी म्हणतो अशा रीतीने सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत, ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य समितीचा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळविण्यासाठी स्थापिलेला नाही, असे लोकपक्षीय प्रतिनिधीचे बहुमत देणार असेल आणि ह्या अधिकारदानासहच अशेष राजबंदीवानांस युरोप, अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितास मुक्त करण्याचे औदार्य दाखवित असेल, तर निदान मी तरी आणि मजप्रमाणेच इतर कित्येक अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारीन. आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले, तर त्याच विधिमंडळांच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्याच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला. मी हे विधान सरकारच्या मनात येणाऱ्या शंकेस उद्देशून सहेतुकपणे केलेले होते, कारण मॉन्टेग्यू साहेबांच्या लिखाणात जवळजवळ स्पष्टपणेच असा सूचक प्रश्न केलेला आहे की ह्या सुधारणा दिल्या तर क्रांतिकारक त्या स्वीकारतील का? त्यांच्या ध्येयाच्या आणि महत्वाकांक्षेच्या पूर्ततेस ह्या सुधारणा अनुकूल आहेत असे पाहून ते क्रांतिकारक आपले पूर्वीचे भयंकर मार्ग सोडून शांततेच्या आणि उपयुक्ततेच्या मार्गावर येतील अशी आशा प्रदर्शित केलेल्या त्या मॉन्टेग्यू साहेबांच्या वाक्यास उत्तर म्हणूनच आम्ही स्पष्ट सांगतो की केवळ करमणुकीसाठी का कोणी आगीच्या डोंबात आणि संकटाच्या जबड्यात घुसत असतो? हे क्वचित घडते
आणि हे तर त्याहूनही क्वचित घडते की जो खरा देशभक्त आणि भूतदयेने प्रेरित झाला आहे तो रक्तपात, आघात आणि प्रत्याघात यांनी अपरिहार्यपणे क्रूर झालेल्या राज्यक्रांतीत रंगून गेलेला आहे, की जेव्हा त्यास अधिक लाभकारक, अधिक चिरपरिणामी, अधिक सुलभ, अधिक संघर्षशून्य असा प्रगतीचा एखादा वैध मार्ग कॉन्स्टिट्यूशनल उघडा आहे आणि तो आक्रमिणे शक्य आहे. अर्थात जेव्हा राज्यघटनाच नसते, विधीच नसतो, तेव्हा वैध प्रयत्नांच्या गोष्टी बोलणे म्हणजे केवळ थट्टा आहे. परंतु जेव्हा इंग्लंडात किंवा अमेरिकेत रूढ असलेल्या कोणा शासनसंस्थेप्रमाणे विधिनियंत्रित अशी एखादी प्रगतिपर राज्यघटना अस्तित्वात असते, तेव्हा राज्यक्रांती हा जणू काही गुलाब पाणी शिंपडलेला एक शीतल मार्गच आहे. अशा प्रकारे त्यासंबंधी बोलणे ही तर त्याहूनही निर्दय थट्टा आहे. एवढेच नव्हे तर तो अपराध आहे. अशा अर्थाचे आणि विधेयाचे आणि अशाच भाषेत लिहिलेले आवेदन मी मॉन्टेग्यू साहेबास धाडले आहे. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.